स्तुत प्राप्त प्रसंग आवाज आवाज नीट करा। निमित्त मात्र कीर्तन रूपी सेवा आणि कीर्तन रूपी सेवेचं निमित्त आपल्यामधून 1 वर्षापूर्वी गेलेले कैलासवासी कांतीलाल आनंदराव फलके उत्तम अशा आणि वारकरी संतांच्या पोटी जन्माला आलेले त्यांचे वडील कैलासवासी आनंदराव देवराम फलके आणि ज्यांचा आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे ते कांतीराम आनंदराव फलके। खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलांनी देवराम कांतीराम फलके आणि नवनाथ कांतीराम फलके, त्याचबरोबर मुली मंगलबाई, सविता, संगीता आणि सुना आरती आणि पूजा या सर्वांनी आपल्या वडिलांचा केलेला हा सोहळा, खऱ्या अर्थाने याला सोहळा म्हणतात। 16 संस्कार भारतीय वैदिक परंपरेनुसार जीवावर होत असतात, त्यातील हा शेवटचा संस्कार असतो। तसं माणसाचं जीवन फार सुंदर देवानं दिलेलं आहे, परंतु आपल्याला त्याची महती कळत नाही आणि महत्व तर समजतच नाही आणि म्हणून आपण कसंही जगतो। शेवटी हा 16वा संस्कार होणं गरजेचं यासाठी आहे की आपल्याला कमीत कमी स्वर्गाची प्राप्ती व्हावी, वैकुंठाची प्राप्ती होण्यासाठी हा सोहळा नाही। या सोहळ्यानं वैकुंठाची प्राप्ती होत नाही। वैकुंठाची प्राप्ती जिवंतपणी करावी लागते। कधी करावी लागते? मेल्यावर नाही। वैकुंठ म्हणजे काय? मोक्षधाम, त्याला काय म्हणतात? मुक्ती असं म्हणतात। मुक्ती मेल्यावर कुणालाही मिळत नाही। मुक्ती जिवंतपणी ज्यांनी मिळवली त्यालाच मिळाली, कारण नाथ बाबा सांगतात मेल्या पाठी मोक्ष आम्हासी होईल, मेल्या पाठी आम्हाला मोक्ष होईल असं जे म्हणतात ते मूर्ख लोक आहेत, कारण मेल्यावर कुणालाही मोक्ष होत नाही। म्हणून जिवंतपणी मोक्ष प्राप्त करून घ्यायचा। मग हा सोहळा कशासाठी ठेवतात? याचं कारण असं आहे
की जो गेलेला जीवात्मा आहे, हा जीवात्मा भूत योनीमध्ये, प्रेत योनीमध्ये आणि कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये पडू नाही, रवरव नावाच्या नरकामध्ये पडू नाही, त्याला कमीत कमी स्वर्गाची, सत्यलोकाची, कैलासाची प्राप्ती व्हावी आणि म्हणून हा सोहळा केला जातो। या सोहळ्यामध्ये प्रमुख गोष्ट आहे, काय करावं या सोहळ्यात? पहिलं करावं ज्ञानदान। काय करावं? दान करायची, दान। कारण गेलेल्या जीवात्म्याला पुण्य प्राप्त झालं पाहिजे, म्हणून याला पुण्यदानाचा कार्यक्रम सुद्धा म्हणतात। गेलेला जो जीवात्मा आहे तो 1 वर्षानं बरोबर आज यमधर्माच्या दरबारात जातो, म्हणजे तुम्हाला आम्हाला सुद्धा जावं लागणार आहे। आपण गेल्यावर यमधर्माच्या दरबारात जावंच लागतं, प्रत्येक जीवाला जावं लागतं। आणि बरोबर 1 वर्षानं जो जीवात्मा देह सोडून गेलेला आहे तो 1 वर्षानं यमधर्माच्या दरबारात पोहोचतो। कारण दशक्रिया विधी होईपर्यंत तो स्मशानात राहतो। कुठं राहतो? स्मशानात राहतो, दशक्रिया विधी होईपर्यंत। जो ज्यावेळेस त्याचं शरीर जाळलं जातं त्यावेळेस तो स्वतःला तिथं पाहतो, प्रत्यक्ष स्वतःचं शरीर जळताना आपण पाहतो, आपल्याला जळताना। लक्षात आलं का? तुम्ही म्हणता बाबा आपण तर जळत असतो, मग बघत कोण? अरे आपण शरीर नाही, म्हणून शरीर जळताना आपण पाहू शकतो। आपण शरीर नाही, नव्हतो, कधीही नसणार आहे। आपण कोण आहोत याचाच मूळ आपल्याला तपास आहे की नाही? आपण कोण आहे? शरीर आहे का आत्मा आहे? याचाच मेळ आयुष्यभर बसला नाही। काय केलं आयुष्यात येऊन? जन्माला आला, आई वडिलाकडे पाहून मोठा झाला, आईचा जन्म गेला काम करण्यात आणि सोनं गळ्यात घालण्यात, नाही त्यालाच महत्व आई देत बसली, बाप पैसे कपीत बसला, गुंट्यावर गुंट घेत बसला आणि यानं तेच बघितलं आणि तेच फॉलो केलं, नाही का? गुंठच घेत बसलं, जन्म घालवला मोकार, पण कशासाठी जन्माला आलो माहित नाही, कुठून आलो माहित नाही, कुठं जायचंय माहित नाही। आपण 1 दिवस या जगात आलेलो आहोत, मग कुठून आलो? बरं कशासाठी तरी आलेलो आहोत या जगात? पाठवलं गेलंय आपल्याला कशासाठी तरी? कशासाठी आलो? काय माहिती? इथं जेवढं आपण करतोय हे फक्त आपले आई बाप करतात म्हणून आपण करतोय, बस संपला विषय। पण कशासाठी आलो माहित नाही आणि कुठं जायचंय तपास नाही। या जगात आलेले सगळे गेले। आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कितने सिंहासन चढ़ चले, कितने पहरे जंजीर, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटि देवता मर गए, पड़ गए काल के खजे, पीर मर गए, पैगंबर मर गए, हकीम रोगी, तपी तपी संन्यासी मर गए, जिंदा जोगी। हा सगळे गेले, मग आपल्याला जायचे, मग कुठं जायचे नाही माहिती। काय माहिती? 5 गेले, 25 गेले, कुणी आज उद्या आले, तपास नाही। संत सांगतात अरे कशासाठी आलो आपण माहित नाही, मी कोण आहे माहित नाही। बघा तुमचा श्वास नाक घेत का तुम्ही घेता? कोण घेत? तुमचा श्वास नाक घेत का तुम्ही घेता? तुम्ही घेता म्हणावा, तर झोपल्यावर कोण घेत? तुम्ही तर झोपलेला असता। काही काहींना याचाच मेळ नाही, इंजिनियर झालाय, डॉक्टर झालाय, वकील झालाय, पण माझा श्वास कोण घेत याचाच मेळ नाही आजपर्यंत। आणि मी कोण आहे त्याचा मेळ तर बसूच शकत नाही। ते काही असलं शिकलेलेला नाही बसू शकत मेळ। हे कागदी किड पुस्तकात घुसून बसलेलं, ह्यांना काय मेळ लागायचा त्याचा? पुस्तकात कशासाठी?
हे हल्लीचं शिक्षण जेवढं काय आहे ना फक्त पोट भरायचं शिकवतं. काय बघा, शिकलेली लोक कधी आई बापाला सांभाळीत नाही. बघा तुम्ही, मी बोलत नाही, तुम्ही लक्ष देऊन बघायचं. माझ्या अनुभवाप्रमाणे 95% लोक शिकलेली आई बापाला सांभाळत नाहीत. मग कोण सांभाळतं? अडाणी येते. कोण सांभाळतं? जे शेती करतय का ते सांभाळतं आई बापाला. आणि हे शिकलेलं शहरात जात, फ्लॅट घेत, 2 कोटीचा घेतला, हप्ता भरीत बसलं, पोरं सांभाळीत बसलं, आणि आई बाप मेली तशीच. मग याला काय ज्ञान म्हणावा? हे पुस्तकी किडा आहेत, काही नाही बाकीचं. खरं ज्ञान काय आहे? माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण असे आपण, या नावे ज्ञान. आहे मी कुठून आलो, कशासाठी आलो? विचार केला कधी? मी नेमका आरशात दिसतोय तो आहे का जो दिसत नाही तो आहे? काय म्हणलं मी? मी आरशात दिसतोय तो का जो दिसत नाही तो? मी वरून दिसतोय तो का मी आत आहे तो? कोण आहे नेमका? मी कोण आहे? जाऊ दे, एक उदाहरण सांगतो, मग पुढे जाऊ आपण. एक जणाची परवा दिवशी आई वारली. आम्ही भेटायला गेलो. सकाळच्या पारी आईला उसो देऊन, मांडी देऊन बसलेला गडी मला बघितल्या मोठ्यानं हंबरडा फोडला. बाबा, माझी आई गेली. मी त्याच्या जवळ जाऊन बसलो. म्हणलं, शामराव कधी गेली रे? म्हणलं, पाठच गेली. बाबा, कसली होती रे तुझी आई? म्हणलं, गोरीपान होती, जाडजूड होती, अजून केस काळं होतं, अजून दात पक्क होतं. मग म्हणलं, तुझ्या मांडीवर झोपली ती कोणी? नाही बाबा, पाठच गेली आई. अरे पण मांडीवर झोपली ती कोणी? मग मांडीवर झोपली ती आई का पाठ गेली ती आई? सांगा, बसत आहे का नाही डोक्यात? हे असलं तर डोकं आपलं फक्त केस काळी करायला ठेवलेलं. काही काहींची तर परपंचाचा विचार करून करून टकाल पडलं, पा केस गेली, विचार नाही झाला, सुख नाही लागलं ना आनंद नाही प्राप्त झाला. प्रपंचात काहींच्या जवळ कोटी रुपये आहेत पण आनंद नाही, काही लखोपती आहेत पण आनंद नाही, काहींनी बंगलं बांधलं पण आनंद, आनंद कुठे आहे? कुठे आनंद? जोपर्यंत मी कोणी कळत नाही तोवर आनंद प्राप्त होणार नाही, ध्यानात ठेवा. आई आतली का बाहेरली? कुठली आई? बाहेरची आई म्हणावं तर आईला जाळून येतो. कोण कोण जाळतं आईला? कोण? पोरगा जाळतो आहे ना. मग आईला कोण जाळतं का? मग आईला जाळलं का मळ्याला जाळलं? अरे गड्या हो, खरं सांगा, तुमच्या लक्षात बसतंय का? पण बसतंय का नाही? पै 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 करो निवेड्या घालवेला सजन्म, पै 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 करो निवेड्या घालवेला सजन्म.
जन्माला आल्यापासून शाळा शिकायची कशाला? नोकरी लागायला. नोकरी करायची कशासाठी? 1 लाख कमावलं का तो म्हणतो एकाच 2 कसं होत्या, 2 कमावलं का म्हणतो 4 कसं होत्या, फ्लॅट झाला की म्हणतो बंगला कसा होईल. आणि मेल्यावर संघ काय? धन कमविशी कोट्यान कोटी संगे नाही रे लंगोटी. लंगोट तरी येतो. देव हसतो याला रे गाढवा. कागद कंबीत बसला का? त्याच्यासाठी तुला पाठवलं का मी खाली? काय केलं? आतली आई का बाहेरली आई? समजली का? सजतीवरून फाउंडेशन काय लावतीन, लाली काय लावतीन, काजळ काय घाली ती, घुबड कळना तिला मी कोणी. इकडं योगडी मी काळी केस कर, पांढरी केस कर, तांबडी केस कर. हो मी कोण आहे? अरे ते वरलं नाही आपण, वरलं टरकाल ते, वरलं टरकाल हे. आई वरली नव्हती, आई आत होती. पाठ गेली आई आणि राहिलं ते मड. काय राहिलं? म्हणून जाळलं ते मड. आई आतली का बाहेरली? आई आतली. बायको आतली का बाहेरली? तुम्ही जिला आय लव्ह यू म्हणता ती तुमची बायको नाही, बायको आत आहे. आतली जर गेली ना तर बाहेरली तुम्ही घरात ठेवू शकत नाही. का ठेवताल? ठेवताल बायको घरात? आमच्या जोडीदाराचं लय बायको प्रेम माहिंदोळ 4 तोळ्याचा गंटल करून आणला आणि कोरत नेमकी ती मेली. कोण? मी म्हणलं ठेव की घरात वर्षभर. महाराज तुमचं तर काही असतं, हिला कुठं घरात ठेवतात काय मड्याला? मग घरात कुणाला ठेवली होती? आतलीला का बाहेरलीला? यूज ब्रेन, मेंदूचा वापर करा. देवानं त्यासाठी दिला मेंदू. पैसे कमवाय नाही दिला, गुंठ घ्यायला नाही दिला. ते गुंठ फिंट इथंच राहतात सगळं. मेंदू कशाला दिला? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव. Hare
काय हरिपाठात माऊली म्हणतात, बुद्धी कशाला दिली? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. देवाची प्राप्ती करून न्यायासाठी काय दिली? काय दिली रे? बुद्धी दिली. आणि आपण बुद्धी कुठं वापरतो? कुठं वापरतो? कुठं टाळकं वापरतो? नाही, त्याच्यातच देवाची प्राप्ती तर राहिलीच. आलं लक्षामध्ये? म्हणून आई आत आहे, बाहेर नाही. बायको आत आहे, बाहेर नाही. आणि तुम्ही आतले का बाहेरले? आतले का बाहेरले? ह जंटलमॅन का मेंटल मॅन? जंटलमॅन का मेंटल मॅन? ज्याला आपण जंटलमॅन समजतो ना, ते सगळ्यात मेंटल असतं. खुर्चीत बसलेल्या साहेबाला आपण काय म्हणतो? जंटलमॅन. पण ते सगळ्यात मेंटल असतं. ते तुम्ही तरी सांगितल्यावर ऐकत आली एक वेळेस, ते ऐकू शकत नाही. त्याला वाटतं साऱ्या दुनियात हुशार मीची, आणि माझ्यापेक्षा हे द्वातरावलं कसं काय हुशार असेल असं त्याला वाटत. म्हणून ते मेंटल असते, ते काय ऐकू शकत नाही. ज्यानं माझी आणि माझी ओळख करून घेतली. आता आपण कुठे? आत. कुठे? हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोहे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. मम वंशो जीवलोके जीवभूत सनातन. मन षष्टानि इंद्रियानि प्रकृतीस्थानी करशते. देव म्हणतो, अरे तो माझा अंश आहे, आत बघ जरा. पण आपण आत कधी बघत? सांगा मला, डोळं झाकून आपण 3 मिनिटं तरी शांत बसलोय कधी? कारण आतल्याकडे बघायचं म्हणलं तर डोळं झाकावं लागते, बरोबर ना? आणि बाहेर बघायचं म्हणलं, बाहेर दिसतं तेवढं सगळं खोटं आहे. जे खरं आहे ते आत आहे, पण आपण आत कधीही बघत नाही. आणि ज्यानं त्या आतल्याला प्राप्त केला त्याला जिवंतपणे मोक्ष मिळतो. काय मिळतं? ज्यानं त्या आतल्याला प्राप्त केला त्याला जिवंतपणे मोक्ष मिळतो. आणि ज्यानं केला नाही त्याचा दावा घालावा लागतो. ध्यानात आलं तुमच्या? ज्यानं केला नाही त्याचा दावा, ज्यानं केला नाही त्याचा 13वा, ज्यानं केला नाही त्याचं वर्ष श्राद्ध, ज्यानं केला नाही त्याला यमधर्माचा दरबार, ज्यानं केला नाही त्याला नरक, ज्यानं केला नाही त्याला पूरव नावाच्या नरकात पडावं लागतं. आणि ज्यानं केला त्याला जिवंतपणीच मुक्ती. काय? जिवंतपणीच तो मुक्त झाला. त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, त्याला दावा नाही, त्याचा 13वा नाही, त्याचं वर्ष श्राद्ध नाही, आणि काहीच नाही. त्याला पापही नाही, त्याला पुण्यही नाही. आलं लक्षामध्ये? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो
अग्निरूप. अग्नीला पाप पुण्य काय लागू शकत? तो जिवंतपदी मुक्त झाला. असो ऐसा कोठे आठवाची नाही देहीच विदेही भोगदशा. त्याला 10, 12, 13 तसलं काही नसतं. त्याला वर्ष श्राद्ध नसतं, त्याला यम नाही काहीच नाही. मग त्याने वैकुंठ भुवनी घर केले. नवे नवे जीवन जगत असताना सर्वत्र वैकुंठ केले. असे आलं लक्षामध्ये. म्हणून प्राप्ती कुणाची करायची? कुणाची? माझी. मी कोण आधी ओळखायचं? आतला का बाहेरला? मग मी हे आतला, मग त्याची करायची प्राप्ती. आता तुमची आणि तुमची ओळख आहे का? तुम्ही आतले का बाहेरले? आतले. मग तुमची तुमची ओळख आहे का? नाही. मग तुमची तुमचीच ओळख नाही तर देवाची काय डोंबलं व्हायची? आणि ज्याला तुम्ही तुम्ही समजता ते तुम्ही नाही, ज्याला तुम्ही सजावताय ते तुम्ही नाही. ते मरणार आहे एक दिवस, ते मरणार आहे ना. हा विचार करायला देवाने आपल्याला हे जीवन दिले. आता आपलं जीवन किती? आपला जन्म आपल्या दृष्टीनं 100 वर्षाचा. किती? 100 वर्षाचा आपल्या दृष्टीनं, बरं का. पण देवाच्या दृष्टीनं आपला जन्म किती आहे माहितीये का? चिलटाचा नाही एवढाच. चिलट आहे ना, चिलटा. चिलटा असतो का नाही घरात? आता बघा, तुम्हाला एक गणित सांगतो, बसलं डोक्यात. बघा, आपली 4 युग. आपली किती युग? 4 युग. म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली ही होतात 43 लाख वर्षांची. किती होतात? 43 लाख वर्षांचं. आता हे कलियुग चाललंय 4,32,000 वर्षांचं. हे कलियुग आहे. या 4 युगांची संख्या होती 43 लाख. हे 4 युग 1000 वेळा जातात ना, तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. काय म्हणलं गणित? बसतंय का बघा डोक्यात. आपली 4 युग 43 लाख वर्षांची होतात, गुणिले 1000 बरोबर ब्रह्मदेवाचा 1 दिवस. असे ब्रह्मदेवाचे 100 वर्ष आयुष्य जातं. 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे त्याची रात्र बी तेवढीच बरं का. 43 लाख गुणिले 1000 बरोबर 1 दिवस आणि 43 लाख गुणिले 1000 बरोबर 1 रात्र. असे त्याचे 100 वर्षाचं आयुष्य जातं. तेव्हा भगवंताची 1 पापणी आलते. काय आलते? फक्त एकदा असं उघडझाप करते एवढ्या काळात. मग आता ब्रह्मदेवाचं आयुष्य किती? देवाच्या दृष्टीने आपलं आयुष्य किती? डोक्यात बसलं का पण गणित? खा निस्तन झोपा, काही करू नका जिंदगीत. पैसे कमवा, ओराव रुपया नाही यायचा. ठोकळा सुद्धा नाही चिटकवायची कपाळाला. ठोकळा चिटकावला तरी तो राहिला तर पाहिजे का नाही? कमवा, चलू द्या तुमचा राष्ट्रीय. देव म्हणतो बघत तुझ्याकडे ये. हा, तुला कशाला पाठवलं, कशात अक्कल घालवली तू, नाही का? तुझं आहे का हे सगळं? अरे कोण आहे तुझं? कोण आहे? तू म्हणशील बायका, तू म्हणशील
बायकोचा जीव आहे म्हणून ती घरात ठेवीन. अरे मेल्या मुडद्या एकटाच रे तू शेवटी. हा थोबाड वासून गेला. बंगल्यात ठेवणार? ठेवत्याल बंगल्यात? नाही नाही ठेवणार. पाटलीनबाई आमच्या गावची लय पाटलावजी होती. सारखी संगत हिंडायची. कुठं चालला पाटील तरी पाटलीनबाई मागं आहेच. एक दिवस पाटील गेला आणि जेव्हा काय पाटलीन रडायला लागली छाताव पुढं पुढं बाटलाच्या मोठ्याने रडायची. छाताडावून उठाणार. आता त्याला घालायची आंघोळ. पाहुणं झालं जमा. लोक म्हणले हो उठा आता आंघोळ घालू दे. आता काय ते घरी ठेवण्याची वस्तू राहिली का? नाही बाया म्हणली मी सोडायची नाही त्यांना. आम्ही उभं राहून ताटलो पार. शेवटी पोरींला सुनांना म्हणलं हिला धरण कोंडा करात. सुनांनी धरली अशी उचलली नेऊन घरात कोंडली. लावली कडी. काय गावा म्हणलं आंघोळ आता. पाहुणं ताटायचं कवर जायचं ज्याला त्याला घरी. आणि आंघोळ बिंगोळ पाटलाला घातली. तिरडीव बांधला पाटील. चालले इसव्याच्या ठिकाणी गेलं आणि ती इसव्याच्या ठिकाणी ठेवलं. त्या पाटलिनीला कुणी सोडली काय? मागून पळू पळू आली पुन्हा त्याच्या छातडाव पडली. लागली रडाय. आता आम्ही उठ उठू बेजार पण ती कुठे उठती. आता ते इसव्याचं ठिकाण असं होतं की तिथं एक वडाचं झाड होतं आणि त्याला वर आग्या माळ होत. आता ती दुकाटावाला बसलो होतं का पुढं? दुकाट कळत का? ते दोरावालं माईन थोडं दुकाट झालं आणि ते आग्या मावळावर गेलं का ते उठलं ना काय आग्या मावळ. आता ते उठल्यावर काय करतं तुम्हाला चांगलं माहिती. जीच काय सुरुवात केली एक जणा सगळ्याचा मुका घ्यायला तरी आम्ही इथं फरारला मागे. पळा 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 म्हणली सगळी पळायला लागली. आम्ही पळायला तर मला कुठं पळता येते पण पळायला लागलो. जोडीदार म्हणला महाराज. म्हणलं काय बघितलं का? म्हणलं आता काय बघायचं राहिलं आणखीन. त्या पाटलीनी केला कार कोटाना झाला. म्हणलं काय बघायचं आता? अहो बघा तर करा. म्हणलं काय बघू काय? पुढं कोण पळत आहे बघा की आपल्या. बघितलं मी आता काकू पळत होती पुढं म्हणजे पाटलाची बायको पाटलीन आमच्या पुढं धुमाक. मी म्हणलं काय का काकू काय भानगडे? मग अशी लय छाताडात सोडी ना त्याच. आता काढतो ना रोगाला पळायला. मरुदे बाया म्हणली मोडता जन्मभर तर नाही सुख दिलं त्यांनी मला. म्हणलं तू तर काय संघ असायची पाळत ठेवायची म्हणली त्याच्यावर मी. त्याच्या संघ काय प्रेमाने राहत होती का काय? तो मुडदा दुसऱ्या बायांका जायचा तमाशाला म्हणून त्याच्यावर पाळत ठेवत होती मी. म्हणून संघ राहायची. मुडद्याने जन्मभर सुख लागून दिलं नाही आणि मेल्या बी मावळ उठावलं त्यांनी. आता कुणी उठावलं मावळ येईल पाटलाचा काय संबंध? येईल संघ तुमची येईल का कोणाची? बोटवर करा बरं जरा. आणि कायला त्यासाठी कमी बसला रे मोकार पोटाला. मरायला लागला तरी तिथे डोळं ते साहेबांनी शिव्या दिल्या तरी तिथेच कान नाही बाहेरच. 15,000चा गुलांबा इकला त्याला इकला 20,000 इकला. आणि पुन्हा नाही सर काय का कोणी इन्शुर करतो. अरे साहेबा पुढे गेल्या वाद्या जोरात रे तू. तो काही बोलला रे काही बोल. आणि काय समजत साहेब काय आता साहेब तू चांगल्या टांगड्या आणल्या पाय तुझ्या काही नाही. अरे कशासाठी जगावा? आपल्याला एक क्षणाचं आयुष्य दिले भगवंतानी. किती किती बघ आपलं आयुष्य किती ब्रह्मदेवाच्या लेखी चिलटाचं तरी आहे का? एवढ्या एका क्षणाच्या आयुष्यात आपल्याला तुकोबराय सांगतात का एकच क्षण आयुष्य आहे तुला किती. आणि त्या क्षणाला एकच विचार कर दुसरा विचार करूच नको. काय कर अपघाचं पहिलं चरण क्षणोक्षणी हाच करावा विचार. क्षणोक्षणी हाच करावा विचार. क्षणोक्षणी हाच करावा विचार.
क्षणाचं आयुष्य दिलं राजा तुला, आणि काय काय सौरात मानशील रे तेवढ्यात. संसार करशील, बायको कमावशील, पैसा कमावशील, जमीन कमावशील, उपयोग होणार नाही. हे कुणाच्याही संगती आलं नाही. ज्या भरत राजाच्या नावावरून आपल्या भारत देशाला भारत हे नाव पडलं. भरत राजा 200 रंभा उर्वशी सारख्या बायका, किती बायका, आपली एकच आहे डबरी, किती होत्या 200. त्या बी रंभा उर्वशी सारख्या, आपल्यासारखी नाही, एकच येन, त्याच्या दातातच फटेन, त्याचं नाकाच टपत येन, तिला चालताच यायला, वाढली मायदोळी, असलं नाही. 200 बायका रंभा उर्वशी सारख्या. जवळ 5 लाखाचं सैनिक होतं त्याचं. किती, आता किती आपल्या भारतातल्या सैनिकाची संख्या आता नाही माहिती, किती आहेत भारतात सैनिक सगळे? 14 लाख. किती आहेत? आणि त्याच्या एकट्या का 5 लाख होत. ते बी आता सारखं नव्हतं, कायदा काम कर, राजा बोले दल आले. एका राजाच्या आदेशावर इकडं पंतप्रधानाचं कुणी ऐकाना, देश पेटवाय निघाले फार. बघा, तसं तिथं नव्हतं. त्या टायमाला जर एखादा देश पेटवाय निघाला असताना राजाने त्याला लगेच फाशी दिली असती. चल कट. एवढं एक छत्री राज्य ज्या भरत राजाचं, 200 रंभा उर्वशी सारख्या बायका. सकाळी जर उठला ना तो, ज्या मधात तोंड पाहायचा, त्यावेळेस त्याची किंमत काही कोटी रुपये होती. मधात तोंड पाहायचं, मधात पंचमध, त्या मधात तोंड पाहायचं, काही कोटी रुपये किंमत त्या मधाची. लगेच वाटून टाकायचं, दुसऱ्या दिवशी तो मध नाही पुन्हा. असा राजा. साधून सांगितलं, राजा सद्गुरूनं सांगितलं, एक क्षणाचं आयुष्य मिळलं राजा, कवर उपभोग घेतोस, मग चल या आयुष्याचं कल्याण करून घे. काय कर, आत्मप्राप्ती करून घे. आत्मप्राप्ती केल्याशिवाय माणसाच्या जन्माचा उद्धार होत नसतो बाबा. नाही तर 84 लक्ष योनी तुला फिरावं लागेल. राजानं तेवढं सगळं सोडलं. काय तेवढं सगळं? बायका तर अशा रस्त्यात झोपल्या होत्या आडव्या. राजा संन्यास घेऊन निघाल्या. पण बायकांना सांगितलं, तू मला वाचवशील का? वाचवशील? एकला मी दुःख भोगी नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, तू कामानी